नमस्कार. आपल्याबरोबर आज एक तरुण इतिहास अभ्यासक आहेत, ज्यांचं नाव आहे सुप्रसाद पुराणिक. अ, आत्तापर्यंत सुप्रसाद यांनी पुणे शहरावर भरपूर सारा अभ्यास केलेला आहे आणि त्यांची जवळ-जवळ 4 पुस्तकं पुणे शहरावर त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. तर सुप्रसाद, तुमच्या पहिल्या पुस्तकाबद्दल, आत्तापर्यंत जी पुस्तकं हं. तुम्ही प्रकाशित केली त्याच्याबद्दल आम्हाला थोडं तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. माझं पहिलं पुस्तक आहे नावामागे दडलंय काय. तर पुण्याची खासियत आहे, इथं वेगवेगळ्या देवतांना, रस्त्यांना वेगवेगळी मनोरंजक नावं आहेत. म्हणजे बटाट्या मारुती, खुन्या मुरलीधर, बाहुलीचा हौद. तर अशी नावं का पडली त्या पुस्तकात मी मांडलेलं आहे. नंतर माझं दुसरं पुस्तक आहे सार्वजनिक गणेशोत्सवावर, पुण्याचे सुखकर्ता या नावाने. तर माझ्याबरोबर सहलेखक म्हणून स्वप्नील नहार सुद्धा होते. हेच पुस्तक पुणे गणेश फेस्टिवल नावाने इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. माझं तिसरं पुस्तक आहे ज्ञात अज्ञात पुणे. त्याच्यामध्ये मी काही मोडी कागदपत्र पुण्याच्या संबंधित प्रकाशित केली आहेत. त्याच्यामध्ये देवळांच्या नोंदी आहेत, सणांचे उल्लेख आहेत आणि संग्रहालयाची माहिती आहे. काही देवळं सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. असं त्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. आणि आत्ताच मध्यंतरी एक पुस्तक प्रकाशित झालं, ते माझं चौथं पुस्तक. ते म्हणजे पुण्याची समृद्ध बुधवार पेठ. तर बुधवार पेठेकडे एका वेगळ्या अँगलने लोकांकडून पाहिलं जातं, पुणेकरांकडून सुद्धा आणि पुण्याच्या बाहेरच्या लोकांकडून सुद्धा. नेहमी हा थट्टेचा विषय असतो, पण एक ते समाजाचा अंग आहे. आणि त्या बुधवार पेठेमध्ये मला असं दिसलं की बऱ्याच गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत लोकांना. त्याचा इतिहास आहे, त्याचा आत्ता वर्तमानात सुद्धा खूप चांगलं रूप आहे. तर नाण्याची दुसरी बाजू मांडावी बुधवार पेठेची, म्हणून मी हे बुधवार पेठ पुस्तक लिहिलेलं आहे. ओके. तर श्रोते हो, ही जी चारही पुस्तकं आहेत, याच्यात भरपूर सारी माहिती तुम्हाला उपलब्ध होईल पुणे शहराबद्दल, ज्याचा भरपूर अभ्यास करून अभ्यासपूर्वक ही माहिती लिहिलेली आहे. आणि ही सगळी पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन मागवता येतील, Amazonवरनं सुद्धा मागवता येतील. ही जरूर वाचा. नक्की आपल्या माहितीत भरपूर भर पडेल. आजच्या एपिसोडमध्ये आपण बुधवार पेठेबद्दल थोडी अजून माहिती जाणून घेणार आहोत, की बुधवार पेठ ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये कशी महत्त्वाची होती. एक महत्त्वाचं केंद्र होतं, जिथून भरपूर सारे क्रांतिकारी आपल्या कारवाया करत होते. त्याच्यानंतर जेव्हा भारतामध्ये सिनेमा पहिल्यांदा आला, तेव्हा पहिलं नाट्यगृह पुण्यातलं हे बुधवार पेठेतच सुरू झालं. थोडं पुढे जाऊन जेव्हा खाद्य संस्कृती उदयाला आली, तेव्हा पुन्हा गेस्ट हाऊस सारखं रेस्टॉरंट जे आजही चालू आहे, जिथे खूप मोठमोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली आहे. किंवा पुण्यातलं पुण्यात पहिले मिसळ जिथे मिळत होती ते हॉटेल, किंवा पहिली पावभाजी कुठे मिळत होती ते हॉटेल. अशा वेगवेगळ्या मनोरंजक गोष्टी आज आज आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचा पॉइंट आहे बुधवार पेठेमध्ये, ते म्हणजे तिथले वाडे. जे जुने वाडे होते, जसं आपण म्हणतो भिडेवाडा, नगरकर वाडा, त्याच्यानंतर श्रीमंत भाऊ रंगारींचा वाडा, हे काही नावाजलेले वाडे आहेत, जे आजही त्यातले थोडेफार सुस्थितीत आहेत. तर ह्याच्यापैकी एक नानावाडा, जो खूप महत्त्वाचा लँडमार्क आहे आणि अजूनही बऱ्यापैकी तो मेंटेन केलेला आहे. तर नानावाड्याचा काय इतिहास आहे? नानावाडा हा नाना फडणवीसांनी बांधलेला आहे. आणि नाना फडणवीस हे स्वतः कारभारी होते, त्यामुळे त्यांनी शनिवारवाड्याच्या बाजूलाच त्यांचा वाडा बांधून घेतला. आणि आज आपण बघितलं तर ती बुधवार पेठेची सीमा आहे. नानावाडा हा परिसर जो आहे तो, तर तो 1780 साली फडणवीसांनी तो बांधला. नाना फडणीस हे कारभारी होते आणि त्यांच्याकडे स्वराज्याची फडणीशी होती. त्यांचं मूळ आडनाव भानू होतं, पण त्यांचं जे पद होतं फडणीस, त्याच्यावरनं फडणीस किंवा फडणवीस दोन्ही सेमच आहे, तसं आडनाव ते त्यांना मिळालं. नाना फडणीसांनी स्वतःला राहण्यासाठी नानावाडा बांधून घेतला. शनिवारवाड्याला तो अगदी लागूनच आहे. बुधवार पेठेच्या सीमेवर हा आपल्याला वाडा पाहायला मिळतो. आणि आजही पेशवेकालीन वाड्याचा भाग आपल्याला नानावाड्यामध्ये पाहायला मिळतो. पण जो बाकीचा जो वाडा आपण आज पाहतो तो इंग्रजकालीन आहे, तो इंग्रजांनी बांधलेला आहे. आणि तिथे न्यू इंग्लिश स्कूल नावाची शाळा तिथं भरायची. क्रांतिकारक राजगुरू आणि भाई कोतवाल हे दोन क्रांतिकारक तिथे त्या शाळेमध्ये शिकलेले होते.
अच्छा. आणि आजही तुम्ही जर का त्या वाड्यामध्ये गेला तर तिथं एक संग्रहालय नुकतंच स्थापन केलेलं आहे, स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालय म्हणून. तर त्या संग्रहालयामध्ये भारतातल्या क्रांतिकारकांची माहिती तिथे लावलेली आहे आणि ऑडिओ व्हिज्युअल सुद्धा तिथे पाहण्याची सोय केलेली आहे. पण शासनाची काही कार्यालयं इंग्रजांनी बांधलेल्या वाड्यामध्ये आजही पाहायला मिळतात. म्हणजे आज जो वाडा आपण बघतो तो जास्त करून इंग्रजकालीन बांधकाम आहे. हो. अच्छा. ओके. त्याच्यानंतर एक नगरकर वाडा असं तुमच्या बोलण्यात आलेलं आहे. तर हा वाडा कुठे आहे? बुधवार पेठेमध्ये तपकीर गल्लीजवळ आपल्याला एक गणेशोत्सव मंडळ दिसतं. ते म्हणजे उमऱ्या गणपती मंडळ. त्या गणपती मंडळाच्या लेनमध्ये नगरकर वाडा आहे. तर या वाड्याला दगडी वाडा असंही म्हटलं जातं किंवा रघुनाथ दाजी निवास असंही म्हटलं जातं. आणि हा इंग्रजांच्या काळात बांधलेला वाडा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शैलींचं त्या बांधकामावर आपल्याला प्रभाव दिसतो. प्रभाव दिसतो. मराठेकालीन, इंग्रजकालीन असा प्रभाव आपल्याला त्या वाड्यावर दिसतो. आणि या वाड्यामध्ये पुण्यातले तत्कालीन खूप मोठी लोकं येऊन गेलेली आहेत. हा वाडा बांधलाच मुळात समाजसुधारक असलेल्या नगरकरांनी बांधलेला वाडा आहे आणि तिथे लोकमान्य टिळक, अ, गोपाळकृष्ण गोखले, महादेव गोविंद रानडे असे मोठे पुढारी येऊन गेलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण ऑलरेडी भाऊ रंगारींचा जो वाडा आहे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी. मला वाटतं हा वाडा सुद्धा एक खूप मोठं क्रांतिकारी लोकांचं भेटण्याचं ठिकाण किंवा असं काही होतं असं. हो. तर तसं तिकडे अजूनही काही आपल्याला बघायला मिळतं का? हो. अ, नुकताच हा भाऊ रंगारींचा वाडा पुनरुज्जीवित केलेला आहे आत्ता काही वर्षांपूर्वी. तुम्ही म्हणाल ते खरं आहे, की तिथे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील असलेल्या व्यक्ती तिथं यायच्या, राहायच्या, तिथं गुप्त बैठका व्हायच्या आणि पुणेच त्या काळामध्ये एक स्वातंत्र्य लढ्यातलं एक महत्त्वाचं केंद्र होतं आणि त्याच्यामध्ये बुधवार पेठेचा योगदान खूप मोठं आहे. कारण बुधवार पेठेमध्ये अनेक क्रांतिकारक आणि देशासाठी लढलेले कार्यकर्ते इथे होऊन गेलेले आहेत. त्यातलंच एक महत्त्वाचं स्थान म्हणजे भाऊ रंगारी भवन. तर तिथे काही वर्षापूर्वी अनेक गोष्टी सापडल्या, बंदुका सापडल्या. तर त्या आज त्यांनी तिथं प्रदर्शनात मांडून ठेवल्या आहेत. ओके. नंतर एक तिथं तळघर सुद्धा आहे. तेही तिथं पाहता येतं. आज तर त्यांनी प्रदर्शनच केलेलं आहे. एक संग्रहालयच त्याला आपण म्हणू शकतो तेव्हा. तर तेव्हा त्या वाड्यामध्ये काय-काय व्हायचं किंवा तिथं कोण-कोण मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या. तिथं गणेशोत्सवाच्या वेळेस एक महत्त्वाची बैठक झाली होती. गणेशोत्सव जेव्हा सुरू होणार होता तेव्हा. तर त्या सर्वांच्या फोटो फ्रेम्स आपल्याला त्या वाड्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे पहिला जो सार्वजनिक गणेशोत्सव झाला, त्याच्या आधी जे काय घडलं, त्याच्याबद्दल जी मीटिंग झाली त्यांचे फोटो हो. सर्वांचे. ओके. त्याच्यानंतर नुमवी शाळा मला असं माझ्या ऐकण्यात आलं होतं, की एका वाड्यात सुरू झाली होती. नुमवी शाळा आणि हुजूरपागा शाळा. तर हे कुठले वाडे होते? आप्पावळण चौकात मोरोबा दादा फडणीसांचा वाडा होता. ही सुद्धा एक आप्पावळण चौक बुधवार पेठेची सीमा आहे. त्या सीमेवरच हा वाडा होता आणि हे मोरोबा दादा फडणीस म्हणजे नाना फडणीसांचे चुलत भाऊ होते. ओके. तर त्यांच्या वाड्याचा उपयोग मराठ्यांचं राज्य गेल्यानंतर वेगवेगळ्या कारणासाठी झाला. तर पूर्वी याच वाड्यांमधनं अनेक संस्था, शाळा, महत्त्वाची कार्यालय पुण्यातल्या वृत्तपत्रांची असू दे, संस्थांची असू दे आपल्याला पाहायला मिळतात. तसंच बुधवार पेठेतल्या या वाड्यामध्ये आपल्याला नुमवी शाळेची स्थापना झाल्याचं कळतं. नंतर न्यू इंग्लिश स्कूल सुद्धा याच वाड्यामध्ये सुरू झाली होती. नंतर म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे आता जी रमण बागेत आहे, हां. ती खरी इथे आधी हो. सुरू झाली होती. अच्छा. तत्कालीन पुण्यातलं एक महत्त्वाचं वृत्तपत्र होतं ज्ञानप्रकाश नावाचं. ओके. त्याची कचेरी आणि छापखाना सुद्धा या वाड्यामध्ये होता. वाड्यातच होता. आर्यभूषण नावाचा छापखाना सुद्धा या वाड्यामध्ये होता. हो, असा हा खूप महत्त्वाचा फेमस होता हो. आर्यभूषण. तर हा असा खूप महत्त्वाचा वाडा आहे, की ज्याच्यामध्ये बरंच काय-काय होतं आणि या वाड्याची शेवटची निशाणी आजही आपल्याला आप्पावळण चौकात पाहायला मिळते. आप्पावळण चौकाच्या सिग्नलपासून जवळच एक तिथं 2 सुरूचे खांब आपल्याला दिसतात आणि तिथंच आतल्या बाजूमध्ये छतावर एक नक्षीकाम केलेलं आढळतं आपल्याला. तर ती या मोरोबा दादा फडणीसांच्या वाड्याची शेवटची खूण आपल्याला आजही पाहायला मिळू शकते. बरं. ओके. इंटरेस्टिंग. जाऊन एकदा बघायला पाहिजे, हरकत नाही जायला. बरं. तर आता हे वेगवेगळे वाडे मला वाटतं अजून पण भरपूर सगळे खूप सारे वाडे असतील. आपल्याला वेळेअभावी सगळे कव्हर करता येणार नाहीत. पण एक महत्त्वाचा अजून एक प्रकार ते म्हणजे हौद. हं. तर पूर्वी जुन्या पेशवे काळात किंवा पेशवे काळानंतर सुद्धा
मला वाटतं एक महत्वाचं एक पाणवठा ज्याला म्हणता येईल पुण्यामध्ये जुन्या पेठांमध्ये हौद असे खूप प्रकारचे होते. तर फडके हौद असा एक एरिया आपण बघतो. हम्म. तो खूप फेमस आहे. म्हणजे आज जरी हौद नसला तरी त्या एरियाला फडके हौद असं म्हणतात. तर ह्याच्या मागचा काय इतिहास आहे? सरदार फडके म्हणून होते पेशवाईमध्ये. हरिपंत फडके असं त्यांचं नाव. त्यांचा वाडा या फडके हौदाच्या इथं होता. या आज जिथं फडके हौद चौक आहे तिथं त्यांचा भला मोठा वाडा होता. आणि तो भाग रविवार पेठेत यायचा पेशवाईमध्ये. नंतरच्या काळात ते बुधवार पेठेमध्ये समाविष्ट झालेला भाग आहे. फडक्यांनी एक तिथं वाडा बांधला होता त्यांचा स्वतःचा मोठा. तर तिथे त्यांनी हौद पण बांधला होता. आणि तुम्ही जसं आत्ता म्हटलात की हौद नाहीये, तर तसं नाहीये. हौद आहे तिथं अजूनही, फक्त ओके. हौदामध्ये पाणी नाहीये. तिथेच फडके हौद चौकामध्ये सुगंधींचं दुकान आहे. त्या दुकानाच्या बेसमेंटमध्ये हा हौद अजूनही आपल्याला पाहायला मिळतो. बर. त्या म्हणजे अजूनही तो हौद त्यांनी जतन करून जतन केलेला आहे. ठेवलेला आहे. हो, फक्त त्यांनी तिथं त्या हौदाचं रूपांतर गोडाऊन मध्ये केलेलं आहे. तर आजही आपल्याला त्या हौदामध्ये जाऊन उतरता येतं आणि तो फडके हौद पाहता येतं. ओके. म्हणजे हा मला वाटतं एक महत्वाचा पॉइंट तुम्ही सांगितला, की तो हौद अजूनही तिथे आहे आणि हो. बघायचा असेल तर बघता येईल. हो. त्याच्यानंतर एक खूप चर्चीला गेलेला हौद म्हणजे बाहुलीचा हौद. त्याच्याबद्दल आपण भरपूर ठिकाणी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. तर हा बाहुलीचा हौद कधी आला पुण्यामध्ये? झालं असं की डॉक्टर विश्राम रामजी घोले म्हणून पुण्यात काम करत होते. ते स्वतः डॉक्टर होते आणि समाजसुधारक सुद्धा होते. तर त्यांना एक मुलगी होती काशीबाई नावाची. तर ते पुढारलेल्या विचारांचे होते घोले. आणि त्यांना असं वाटलं की आपण आपल्या मुलीला शिकवूया, म्हणून त्यांनी मुलीला इंग्रजीमधनं शिक्षण द्यायला चालू केलं. तर तो काळ जर का आपण बघितला तर तो महिलांना शिक्षणासाठी अनुकूल असा काळ नव्हता. तेव्हा त्या गोष्टीला खूप विरोध झाला. अगदी घोल्यांच्या घरातनंच त्या गोष्टीला विरोध झाला. तर एक दिवस काय झालं की घोल्यांच्याच नातेवाईकांनी त्या काशीबाईच्या जेवणामध्ये काचेचे तुकडे कुटून टाकले आणि ती काशीबाईने ते खाल्लं आणि तिचा त्याच्यात मृत्यू झाला. तर बर. ज्या समाजसुधारकाने शिक्षणासाठी स्वतःच्या मुलीला शिकवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांचाच क्रूर बळी, त्यांच्याच मुलीचा क्रूर बळी आपल्याला या उदाहरणामधनं पाहायला मिळतो. तर त्याच्यानंतर काशीबाईच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी घोलेंनी एक हौद बांधला आपल्या मुलीच्या स्मरणार्थ. तो बांधला होता आज जिथं दगडूशेठ गणपतीचा मंडप असतो गणेशोत्सवात, तिथं तो हौद होता. तो आज अस्तित्वात नाहीये. तर तिथं त्यांनी एक हौद बांधला होता आणि त्या हौदावर एक छोट्या मुलीचं शिल्प होतं. तिला कुरळे केस होते आणि तिच्या हातात एक कळशी असं शिल्प होतं. त्याला सगळेजण बाहुली म्हणायचे. तर अच्छा. त्या बाहुलीवरनं या हौदाचं नाव पडलं बाहुलीचा हौद. बाहुलीचा हौद. पण तो बांधला होता काशीबाईच्या स्मरणार्थ. तर त्या हौदावर त्या काशीबाईच्या स्मरणार्थ एक शिलालेख सुद्धा कोरण्यात आला होता. तो शिलालेख मात्र आपल्याला आजही बघायला मिळतो. फरासखान्यासमोर एक छोटासा हौद आहे. त्या हौदावर तो शिलालेख येऊन लावलेला आहे. तिथे अच्छा. आपल्याला तो शिलालेख पाहायला मिळतो. आणि मला वाटतं ह्या डॉक्टर घोल्यांच्याच नावाने आज घोले रोड पण अस्तित्वात हो, आहे. बरोबर. बरोबर. ठीक आहे. तर आता आपण थोड्या रिसेंट काळामध्ये आपण वळूया. ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई फुले त्याच्यात पहिल्या महिला टीचर असं आपण म्हणू शकतो. तर ही शाळा पहिल्यांदा कुठे सुरू झाली? म्हणजे तो वाडा भिडेवाडा म्हणून आपण म्हणतो. तर त्याच्या मागे कशी सुरू झाली? ह्याच्या मागे काय इतिहास आहे? 1848ला महात्मा फुलेंनी देशातली पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या जातीतल्या मुलींना प्रवेश दिला. तर हा वाडा दगडूशेठ गणपती मंदिर आहे त्याच्या समोर होता. आज तो वाडा तिथं नाहीये. तिथे आता नवीन स्मारक बांधतायत. तिथं राष्ट्रीय स्मारक होणार आहे. पण तिथं भिडेवाडा होता तात्याराव भिडे यांचा. त्या शाळेमध्ये भारतातली पहिली मुलींची शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली आणि बुधवार पेठेत 3 भिडेवाडा एकूण आहेत. त्यातला एक पेशवेकालीन वाडा आहे. तो अजूनही टिकून आहे. तो लक्ष्मी च्या जवळच आहे, नगरकर तालिमीच्या चौकाजवळ. आणि अजून एक भिडेवाडा होता पेशव्यांचे सावकार भिडे, पण तो वाडा आज अस्तित्वात नाही. तिथं आज इमारत झालेली आहे. महात्मा फुल्यांचा विषय आहे म्हणून अजून एक मला असं सांगावंसं वाटतं की
बुधवार पेठेमध्ये महात्मा फुलेंनी अजून एक मुलींची शाळा काढली होती, ती ओके. म्हणजे हरिरावजी चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये. तर हा वाडा बुधवार पेठेमध्ये आजचं जी नुमवी शाळा आहे बाजीराव रस्त्यावरची त्याच्याच शेजारी होता. जेव्हा पहिली शाळा काढली होती त्याच्यानंतर महात्मा फुलेंना अनेक अडचणी आल्या म्हणून ती शाळा बंद करावी लागली. मग त्यानंतर त्यांनी अनेक समाजातली जे धनिक लोक असतात, मोठी लोक आहेत, त्यांच्याकडे मदतीसाठी ते जायचे. तर त्याच्यात त्यांना त्यांना एक सहकारी मिळाले, हरिरावजी चिपळूणकर. त्यांच्या वाड्यात त्यांनी मुलींची दुसरी शाळा सुरू केली बुधवार ओके. पेठेत. आता एक असा पैलू आहे जो की खूप समकालीन थोडंसं आपण बोललो तर पुणे हे क्रांतिकारी लोकांचं पण एक शहर होतं. 34 बुधवार पेठ इथं महादेव रानडे नावाचे क्रांतिकारक राहायचे स्वतः. ते 34 बुधवार पेठ. म्हणजे आजचं तांबडी जोगेश्वरी देवीच्या शेजारी बरोबर जो वाडा होता भिडेवाडा, तिथं हे महादेव रानडे राहायचे आणि ते या चाफेकर बंधूंसोबत फासावर गेले होते कारण त्यांचा त्या रँडवधाच्या ह्यामध्ये कटामध्ये समावेश होता. सामील होते. तसेच अजून एक क्रांतिकारक आपल्याला बुधवार पेठेशी संबंधित पाहायला मिळतात, ते म्हणजे भास्कर कर्णिक नावाचे. आज दगडूशेठ गणपती मंदिर आहे त्याच्या शेजारी जो चौक आहे त्या चौकाचं नाव आहे हुतात्मा चौक आणि त्या चौकातच त्या हुतात्मा भास्कर कर्णिकांचं स्मारक आहे. त्यांनी पुण्यातल्या कॅपिटॉल या थिएटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता आणि काही इंग्रज अधिकारी मारले होते. तर त्यांना पोलिसांनी पकडलं होतं, फरासखान्यात आणलं होतं. तर ते लघुशंकेकरता म्हणून बाहेर पडले आणि त्यांनी विषारी असं सायनाईड खाऊन स्वतःच बलिदान दिलं देशासाठी. तर ते जे स्मारक आहे तिथंच कुठेतरी ते क्रांतिकारक मरण पावले होते. अच्छा. तिथे आज भास्कर कर्णिकांचं आपल्याला स्मारक पाहायला मिळतं. ओके. बर. म्हणजे मला वाटतं ही माहिती अशी आहे की ही कधीच आपण म्हणजे त्या ठिकाणून इतक्या वेळेला आतापर्यंत गेलो असू पण हे असं काय तिकडे आहे हे खरंच कोणाला माहित नसेल. तर हा एक काळ असा होता की तेव्हा एक जनजागृती होत होती. टिळकांसारखे लोक होते, अजून पण खूप मोठे मोठे नेते होते. त्यावेळेला खूप साऱ्या सार्वजनिक संस्था पुण्यामध्ये स्थापन झाल्या की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये हातभार लावला, जनजागृती, महिला शिक्षण वगैरे वगैरे. तर त्याच्यातली एक सर्वात महत्वाची संस्था ती म्हणजे आनंद आश्रम. तर ह्या आनंद आश्रम संस्थेबद्दल काय तुम्ही सांगू शकाल? 1887 साली आनंद आश्रम संस्था चालू झाली आणि त्या काळचे प्रसिद्ध वकील असलेले महादेव चिमणाजी आपटे यांनी ती आनंद आश्रम संस्था सुरू केली. आणि त्याच्या मागचा उद्देश असा होता की संस्कृतमधले ज्या ग्रंथ आहेत किंवा पोथ्या आहेत किंवा हस्तलिखित आहेत तिथं ते जतन करावं म्हणून त्यांनी ही संस्था त्यासाठी खास चालू केली. तर तिथे आजही आपल्याला मोठ्या प्रमाणात पोथ्यांचा, हस्तलिखितांचा आणि संस्कृत साहित्याचा आपल्याला मोठा संग्रह तिथं आपल्याला पाहायला मिळतो. तिथं एका छोट्या खोलीमध्ये जुन्या वस्तूंचं संग्रहालय सुद्धा आहे आणि महादेव आपटे यांची समाधी सुद्धा आपल्याला त्या आनंद आश्रम वास्तूमध्ये पाहायला मिळते. त्या समाधीच्या बरोबरवर एक शिवपिंड सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर हा साधारणपणे कुठे आपल्याला बघायला मिळेल? बुधवार पेठेत कुठे आहे? आनंद आश्रम संस्था बुधवार पेठेमध्ये थोरले बाजीराव रस्ता आहे त्याच्यावर नुमवी शाळा आहे. त्या नुमवी शाळेच्या शेजारीच आनंद आश्रम या संस्थेची वास्तू आपल्याला पाहायला मिळते. तर बुधवार पेठेमधल्या अजून काही स्वातंत्र्यपूर्व काळामधल्या ज्या काही महत्वाच्या बिल्डिंग आपण म्हणता येतील त्याच्यामध्ये एक पुणे सार्वजनिक सभा, पुणे नगर वाचन मंदिर आणि पुणे वेदपाठ शाळा अशा काही या बिल्डिंग्स आहेत. या अजूनही अस्तित्वात आहेत. तर ह्यांच्या मागे म्हणजे ह्या कशा काय बनल्या आणि काय भावना होती त्याच्या मागे? पुणे सार्वजनिक सभा ही सार्वजनिक काकांनी स्थापन केलेली सभा होती, म्हणजे संस्था होती. तर हे सार्वजनिक काका थोर समाज सुधारक होते आणि त्या काळातले वकील सुद्धा होते. ही संस्था स्थापन झालं ते साल आहे 1870 साल. ओके. तर त्या काळी त्यांनी समाजकार्य करायचं म्हणून पुणे सार्वजनिक सभा स्थापन केली. त्याचा खरा मूळ पहिला जेव्हा संस्था स्थापन झाली तेव्हा त्याचा मूळ उद्देश होता की पर्वती संस्थानामध्ये जो गैरव्यवहार झाला होता त्याच्यासाठी ही संस्था स्थापन झाली. पण पुढे जाऊन तिने बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन समाजकार्य केलं.
तर हे सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी. त्यांचं सार्वजनिक जीवनामध्ये इतकं समाजकार्य होतं की त्यांना लोकांनी सार्वजनिक काका असं नाव दिलेलं सार्वजनिक होतं. काका असं नाव हो. दिलं. तर त्यांची संस्था बुधवार पेठेमध्ये दाणेआळीजवळ रामेश्वर मार्केट आहे, तिथं आजही त्या संस्थेचं कार्यालय आहे. ओके. त्याच्यानंतर पुणे नगर वाचन मंदिर ही सुद्धा इमारत आजही आपल्याला दिसते. तर ती कधी सुरू झाली? ती सुरू झाली 1848 साली आणि बुधवार पेठेची वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातलं हे पहिलं वाचनालय होतं, पुणे ओके. नगर वाचन मंदिर. तर बुधवार चौकामध्ये, ज्याला हुतात्मा चौक असंही म्हणतात, त्या चौकामध्ये एक दुसऱ्या बाजीराव पेशव्याने बांधलेला बुधवार वाडा होता. त्या बुधवार वाड्यामध्ये पुण्यातलं पहिलं सार्वजनिक वाचनालय चालू झालं होतं. पण त्या बुधवार वाड्याला नंतर आग लागली. मग तिथून ती आज जिथं आहे तिथं शिफ्ट झाली. तर ही पुण्यातली पहिली लायब्ररी आपल्याला आज बुधवार पेठेतच पाहायला मिळते आणि तिचं कामकाज आजही चालू आहे. आणि ती लोकहितवादी आणि त्यांच्या समकालीन असलेल्या मोठ्या लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली लायब्ररी होती. पहिली लायब्ररी पुण्यातली. त्याच्यानंतर वेदपाठ शाळा मला वाटतं तांबडी जोगेश्वरीच्या आतमधल्या गल्लीमध्ये आहे. हो. तर ही कशी काय सुरू झाली? इंग्रजांच्या काळात समाजातल्या काही लोकांना असं वाटलं की इंग्लिश भाषेचं राज्य आलेलं आहे, त्यामुळे आपले जे संस्कृतमधले जे वेद आहेत ते बाजूला राहतील की काय, नवीन पिढीला ते पोचणार नाही की काय, म्हणून वेदांची जी मौखिक परंपरा होती ती टिकून राहावी म्हणून 1881 साली पुणे वेदपाठ शाळा चालू झाली आणि तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं, आजही दिलं जातं. आणि तिथून मुलं बाहेर पडून पौरोहित्य करतात आणि समाजसेवा करतात. त्याच्यानंतर आता थोडं पुढे आल्यानंतर जेव्हा सिनेमा आला इंडियामध्ये, भारतात जेव्हा सिनेमाचं आगमन झालं, तेव्हा मला वाटतं पुण्यातलं पहिलं थिएटर, सिनेमाचं जे थिएटर आहे ते सुद्धा बुधवार पेठेतच सुरू झालं. तर हे मला वाटतं आर्यन थिएटर या नावाने ओळखलं जायचं. तर ह्याच्या मागची काय स्टोरी आहे? 1915 साली पुण्यातलं पहिलं थिएटर चालू झालं आणि आज जो बाबूगेनू चौक किंवा तिथं जे पार्किंग आहे त्या जागेवर हे पहिलं पुण्यातलं थिएटर होतं. कारण असं होतं की इथंच का ते बांधलं गेलं, तर आजूबाजूचा प्रदेश परिसर, कारण आजूबाजूचा जो परिसर आहे तो सगळा व्यापारी भाग आहे, तिथे लोकांचं येणं जाणं व्हायचं, त्यामुळे तिथंच लोकांना मनोरंजनासाठी काही साधनं असावी म्हणून तिथे हे पहिलं थिएटर चालू झालं. तर ते पाठक नावाचे गृहस्थ होते, त्यांना बापूसाहेब पाठक म्हणायचे, त्यांनी हे थिएटर बांधलं होतं आणि तिथं अनेक मोठ्या मोठ्या तत्कालीन व्यक्तींनी येऊन सिनेमा पाहिलेला आहे. म्हणजे अगदी लोकमान्य टिळकांनी तिथे सैरंध्री नावाचा एक चित्रपट पाहिला होता आणि ते जवळपास एक 70 वर्ष वगैरे ते चालू होतं थिएटर आणि आत्ता ते अस्तित्वात नाहीये. आणि त्या व्यतिरिक्त बुधवार पेठेमध्ये अनेक थिएटर्स आणि नाट्यगृह होती. आज जे वसंत सिनेप्रो नावाचं थिएटर आहे, ज्याचं जुनं नाव वसंत सिनेमा होतं, त्या जागेवर किर्लोस्कर नाट्यगृह होतं. तर अण्णासाहेब किर्लोस्करांच्या स्मरणार्थ ते तिथे बांधलं होतं. त्याच जागेवर मग पुढे वसंत सिनेमा आला. नंतर प्रभात टॉकीज सुद्धा बुधवार पेठेतच यायचं. आज ते बंद झालंय, पण कधी काळी मराठी चित्रपट म्हणजे प्रभात थिएटर असं समीकरण होतं. तर ते प्रभात टॉकीजही बुधवार पेठेमध्येच यायचं. अच्छा. त्याच्यानंतर थोडं आपण जर आता अलीकडच्या काळात आलो तर जसं तुम्ही सांगितलं की व्यापारी भाग होता, तिकडे व्यापारी पेठा होत्या, मूव्ही थिएटर्स आले, तसे भरपूर सारे रेस्टॉरंट्स किंवा आपण म्हणू शकतो खाऊ गल्ल्या, तसं पुढे पुढे आपण आलो तसं एक पुणा गेस्ट हाऊस हे एक खूप महत्वाचं नाव आहे, याचा उल्लेख करावाच लागेल. तर ह्याच्याबद्दल काय सांगू शकाल? पुणा गेस्ट हाऊस आज लक्ष्मी रोडवर समाधान चौक म्हणजेच बेलबाग चौकापासून गणपती चौकाकडे जाताना वाटेत आपल्याला दिसतं. तर ते स्थापलं 1935 साली नानासाहेब सरपोतदारांनी. ते मूळचे कोकणातले होते आणि ते फिल्म मेकर सुद्धा होते. तर त्यांचं इतकं प्रसिद्ध हे होतं पुणा गेस्ट हाऊस की पुण्यात जेव्हा कलाकार यायचे
तर तिथं ते त्या हॉटेलवर उतरायचे, कारण तिथं निवासाची सुद्धा सोय होती. तर आजपर्यंत त्या हॉटेलमध्ये अनेक जण येऊन, मोठे मोठे कलावंत येऊन राहून गेलेले आहेत. त्याच्यामध्ये बालगंधर्व, पु ल देशपांडे, भालजी पेंढारकर, आचार्य आत्रे अशी मोठी मोठी लोक येऊन तिथे येऊन गेलेली आहेत. तर त्या सरपोतऱ्यांची आत्ता अजूनही पुढची पिढ्या आहेत ते हॉटेल सांभाळत आहेत. आणि हे हॉटेल किंवा आपण उपहारगृह म्हणू शकतो, ते खास अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ जे असतात त्याच्यासाठी फेमस आहे. फेमस आहे. म्हणजे बिरड्याची उसळ असू दे, कोथिंबीर वडी असू दे, थालपीठ असू दे, मिसळ असू दे, भरलं वांग असू दे, अशा अशा अनेक पदार्थ या हॉटेलमध्ये आपल्याला मिळतात. ओके. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं झालं तर बुधवार पेठेमध्ये पुण्याची खाद्य संस्कृती आपण जी म्हणतो, ती पण उदयाला आली, की बुधवार पेठेमध्ये एक वैद्य मिसळ आहे, ती सर्वात आत्तापर्यंतची जुनी मिसळ म्हणून त्याच्या मिसळीचं नाव आहे त्या. तर ती वैद्य मिसळ फडके हाऊस चौकात आहे. नंतर पुण्यातली अजून एक प्रसिद्ध मिसळ श्रीकृष्ण भुवन, जी तुळशीबागेत आहे, ती सुद्धा बुधवार पेठेत येते. नंतर काका हलवाईचं फेमस मिठाईचं दुकान आहे, ते बुधवार पेठेत येतं. ओके. पुन्हा गेस्ट हाऊस झालं. नंतर पुण्यातली पहिली पावभाजी सेंटर लक्ष्मी रोडवरच रौनक पावभाजी म्हणून तिथं चालू झालं. तर आईस्क्रीम, दोन महत्त्वाची आईस्क्रीम मिळण्याची ठिकाणं आहेत. एक म्हणजे गुजर मस्तानी, ती पहिली पुण्यातली मस्तानी असं म्हटलं जातं. आणि दुसरं आहे कावरे कोल्ड ड्रिंक्स, तेही बुधवार पेठेमध्ये आहे. असे अनेक खाण्यापिण्याचे स्पॉट सुद्धा बुधवार पेठेमध्ये आपल्याला बापरे! पाहायला मिळतात. म्हणजे आपण मला वाटतं अनेकदा ह्या हो. सगळ्या स्पॉट्सवर गेलेलो असू, पण हे बुधवार पेठेतच आहे हे हो. आत्ता आपल्या बोलण्यातनं समहाऊ कळलं. शेवटचा एक पॉइंट मला म्हणावासा वाटतो, की अ, देवदासी एरिया जो आहे, तो मला वाटतं असं वाचण्यात आलेलं आहे, की तो इंग्रजांच्या काळात तो अस्तित्वात आला. म्हणजे अ, त्याआधी जसं तुम्ही सांगितलं, की अ, हे सगळी समृद्ध वाडे, संस्कृती, देवळं वगैरे, वगैरे ही सगळी इथे आधीपासून होतीच. पण बिल गेट्स जे होते, बिल गेट्स Microsoftचे, त्यांनी या देवदासी वस्तीला भेट दिली होती. असं एक ऐकण्यात आलेलं आहे. तर ह्याच्याबद्दल ची काय म्हणजे ही काय स्टोरी आहे ह्याच्यामागे? अ, आज जिथं वेश्या व्यवसाय चालतो तो भाग साधारण दाणेआळी आणि आजूबाजूचा परिसर ओळखला जातो. तर अनेक लोकांना प्रश्न असतो, हा दाणेआळी हे नाव कुठून आलं? तर दाणे म्हणजे धान्य, तिथं धान्याचा व्यापार चालायचा म्हणून हे नाव पडलेलं आहे. आणि अशी दाणेआळी इतर पेठामध्ये सुद्धा धान्याचा व्यापार चालायचा, तिथेही हे नाव कदाचित असेल. पण बुधवार पेठेमध्ये ते टिकलेलं आहे जुनं नाव. तर तिथे 2008 साली विश्वविख्यात उद्योजक बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीने या वेश्यावस्तीला भेट दिली. आणि मोठी आर्थिक मदत तिथं सामाजिक काम करणाऱ्या एका संस्थेला दिली होती. तर त्याच्यामागे त्याचा उद्देश असा होता, की त्यांचं जीवनमान कसं आहे, तिथे ते त्यांना आरोग्यासंबंधी काही प्रश्न आहेत का? किंवा ते त्याच्याबद्दल जागरूकता तिथे आहे का? किंवा एका दिवसात ते किती पैसे कमवतात? त्यांच्या अजून इतर समस्या काय आहेत? त्यांची रोजची गिराईकं म्हटली जातात ती साधारण किती असतात? अशी विचारपूस स्वतः बिल गेट्सने तिथे येऊन केली होती. तर ही एक कौतुकास्पद गोष्ट म्हटली पाहिजे, की ती शेवटी माणसं आहेत आणि त्यांनाही जीवन आहे आणि त्यांचं जीवन सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त खडतर असतं. बरोबर आहे. तर एवढ्या मोठ्या उद्योजकाला जो आपल्या देशाच्या बाहेरचा आहे, तो त्याला तिथं येऊन भेट द्यावीशी वाटली, त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घ्यावंसं वाटलं, ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे. बरोबर आहे. तर मला वाटतं आज तुमच्याबरोबर बोलून खूप सारी अद्भुत माहिती अ, बुधवार पेठेबद्दल आम्हाला मिळाली. म्हणजे काही-काही ठिकाणं आपण अगदी अ, सहजतेने बघतो आणि आपण ग्रँटेड घेतो, की अरे हां, हे मंदिर तर आहेच. पण त्याचा जो इतिहास आहे, इतका समृद्ध वारसा आहे, त्याच्याबद्दल आज आपल्याकडनं एवढं मोलाची माहिती मिळाली आणि आता आपण जेव्हा नक्कीच जेव्हा परत त्या ठिकाणाला भेट देऊ, तेव्हा नक्कीच आज आपण जे काय ऐकलेलं आहे, जे काय नवीन माहिती मिळाली आहे, त्या एक नवीन चष्म्यातून मला वाटतं त्याच्याकडे जरूर बघू आणि अ, म्हणजे ह्याच्यावर एक हेरिटेज वॉक करण्याइतपत ही माहिती मला वाटतं समृद्ध आहे. तर आपले खूप खूप आभार. आपण आपला किमती वेळ दिला आणि इतकी बारीक-बारीक माहिती त्याच्या
वर्षासकट आणि ऐतिहासिक संदर्भासकट आणि पूर्ण अगदी म्हणजे तुमच्या प्रत्येक ह्याच्यातून हे कळून येतं की तुमचा किती सखोल अभ्यास ह्याच्या मागे झालेला आहे. तर श्रोते हो, नक्कीच आपल्याला हा एपिसोड खूप आवडला असेल. आपण जर पुण्यात राहत असाल तर ह्या सगळ्या वारसा स्थळांना जरूर भेट द्या आणि तुमचे अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लवकरच परत भेटूया. धन्यवाद.